असे मस्त गरमागरम आपले सोयाबीनचे पकोडे तयार झालेले आहेत. थंडीचे दिवस आहेत, खायला खूपच टेस्टी लागतात. यामध्ये प्रोटीन भरपूर राहतं. गरम गरम सोयाबीन पकोडे आणि त्याबरोबर चहा खूपच छान लागतो. आज आपण बनवणार आहोत सोयाबीन पकोडे. थंडी खूप पडलेली आहे. थंडीमध्ये हे सोयाबीन आपल्या शरीराला खूपच पौष्टिक राहतं आणि त्यामध्ये गरमागरम सोयाबीनचे पकोडे खूपच छान लागतात. गरम गरम चहा आणि त्याबरोबर सोयाबीनचे पकोडे खूपच छान लागतात. तर त्यासाठी मी इथं 100 ग्रॅम सोयाबीन घेतलेलं आहे. आता सुरुवातीला आपल्याला हे उकळत्या पाण्यामध्ये 5 मिनिट ठेवायचं आहे सोयाबीन. मी पाणी उकळून घेतलेलं आहे, तर आपल्याला ही सोयाबीन त्या पाण्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. इथं 2 ग्लास पाणी उकळून घेतलेलं आहे, त्यामध्ये सोयाबीन घालून घ्यायचं आपल्याला. आता आपल्याला हे 5 मिनिटासाठी असं सोयाबीन भिजत ठेवायचं आहे. 5 मिनिट झाल्यानंतर आपल्याला हे पाण्यातून काढून घ्यायचं आहे सोयाबीन. 5 मिनिटांमध्ये व्यवस्थित आपली सोयाबीन वडी भिजलेली आहे. त्याला एका आपण चाळणीमध्ये काढून घेऊया. सोयाबीन वडी आपण एका चाळणीमध्ये काढून घेतलेली आहे. तर यामधलं आपल्याला एक्स्ट्राचं पाणी काढून घ्यायचं आहे. असं पिळून पूर्ण पाणी आपल्याला पिळून एका बाउलमध्ये हे सोयाबीन वडी काढून घ्यायची आहे आपल्याला. व्यवस्थित आपल्याला हे पिळून घ्यायचं आहे. अशा प्रकारे पिळून घ्यायचं आहे आपल्याला. सोयाबीन वडी आपण मस्त अशी पिळून घेतलेली आहे. यामधलं पूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे. तर यामध्ये घालायचं आहे आपल्याला 2 चमचे दही घालायचं आहे. 2 चमचे दही घातलेलं आहे. यामध्ये आपल्याला थोडीशी 1 चमचा अद्रक लसूणची पेस्ट घालायची आहे. एक चमचा अद्रक लसूणची पेस्ट घातलेली आहे. त्यानंतर मी 3 हिरव्या मिरच्या बारीक अशा कट करून घेतल्या ते घालायच्या आहेत. थोडीशी कोथिंबीर घालायची आपल्याला यामध्ये. त्यानंतर अर्धा चमचा हळद घालायची आपल्याला. अर्धा चमचा लाल मिरची पावडर. थोडासा गरम मसाला घालायचा आपल्याला. 1 चमचा धना पावडर. अर्धा चमचा भाजलेले जिरेची पूड. त्यानंतर इथं मी 3 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे. आपल्याला जेवढं पाहिजे तेवढंच घालायचं आहे. त्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं आपल्याला यामध्ये. आता आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही चमच्यानं किंवा हातानं सुद्धा मिक्स करून घेऊ शकता. आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे. सगळ्या सोयाबीन वडीला आपला मसाला लागला पाहिजे असं व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे मी सर्व मसाला आपल्या सोयाबीन वडीला लावून घेतलेला आहे. तर याला 10 मिनटं आपल्याला मुरत ठेवायचं आहे. तोपर्यंत आपल्याला तेल गरम करायला ठेवायचं आहे. तेलसुद्धा आपलं व्यवस्थित गरम झालेलं आहे. तर आता यामध्ये आपल्याला थोडी थोडी करून सोयाबीन वडी घालून हे तळून घ्यायचे आहे. व्यवस्थित आपल्याला हे गोल्डन कलर होईपर्यंत व्यवस्थित आपल्याला तळून घ्यायचं आहे सोयाबीन वडी आपल्याला. अशी मस्त आपली सोयाबीन वडी तळलेली आहे. तुम्ही बघू शकता असा गोल्डन कलर झालेला आहे. क्रिस्पी सुद्धा झालेली आहे. तर आता एका डिशमध्ये आपण टिश्यू पेपर हे सोयाबीन पकोडे काढून घेऊया. असे मस्त तळलेले आहेत.
असे मस्त झालेले आहेत आपले सोयाबीन पकोडे. बाकीसुद्धा राहिलेले आपण अशा प्रकारे तळून घेऊया. मस्त आपले गरमागरम सोयाबीनचे पकोडे तयार झालेले आहेत. खायला खूप छान लागतात. सध्या थंडी खूप वाढलेली आहे, त्यामध्ये गरमागरम सोयाबीनचे पकोडे आणि त्याबरोबर गरम गरम चहा खूपच छान लागतो. तुम्हीसुद्धा नक्की करून बघा. माझी आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील. भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.